मुलांनो, आता एक छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला, ऐकणार? बघा, छोटी गोष्ट तुम्हाला माहिती आहे बरं का, पण थोडी बदलून सांगितली. एका सिंहाला पिलं झाली 3 आणि त्या पिलांना अन्न आणण्यासाठी सिंह निघाला घराच्या बाहेर. सिंह म्हणजे कोण? त्याची पत्नी आई निघाली बाहेर. निघाल्यानंतर गंमत अशी झाली, ती कुठंतरी अडकून पडली. तिला शिकार मिळाला नाही आणि वाटेमध्ये रस्ता असा अडला, पाऊस येण्यामुळं कुठल्या तरी कारणामुळं 2 दिवस झाले ही पिलं उपाशी होती. आता काय करावं? ह्या पिलाने काय करायचं? कोणी तुम्ही मारतंय, कोणी ते काहीतरी करतंय. भानगड अशी झाली की ते एक शिळी होती. शिळीला बघितली, काय करावं, ह्या पिलाला मारावं का नको, म्हणून तिनं स्वतःचं दूध त्यांना पाजलं. दूध पाजल्यानंतर ती पिलं ताजी तवारी झाली आणि त्यांना बरं वाटलं. बरं वाटल्यास त्याच्या अर्ध्या घंट्यानंतर ते त्या सिंहाची आई आली. सिंहाच्या आईने काय केली? त्या शेळीला बघितली, बरं झालं आई ती शिकार घरीच, इथंच खायचं, इथं तेच लेकराला. तितक्यात त्यातलं मोठं पिलू म्हणालं, आई तसं करू नको, तो तसं करू नको, या शेळीने तू नसताना आम्हाला दूध पाजलंय. आणि मग त्यांचा लढा लागला. असं झालं, जीव वाचला, सगळेजण प्रेमानं राहू लागले. आणि ही कहाणी शेळीनं दुसऱ्या शेळीला सांगितली. कशामुळं? तो सिंहाच्या गुहेमध्ये तू कसं काय राहू शकतेस? तर तिनं सांगितले की मी असं असं केल्यामुळं असं असं होत आहे. हे ऐकलं कोण? झाडावरच्या कबुतरानं, की कधीही दुसऱ्यावर दयामया करावी. मग दयामया करण्यासाठी तो प्रेरित झालेला कबूतर उडत 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 निघाला. त्याला दिसलं की पावसामध्ये उंदराची पिलं अडकून पडली आणि त्यांना वाचवावं म्हणून पंखामध्ये जेवढे बसतील तेवढे पिलं त्यांनी घेतले. पण काही काळानंतर त्या कबुतराला उडता आलं नाही. झालं होतं काय? तर त्या उंदराच्या पिलांनी त्या कबुतराचे पंख कातरली होती, कुरतडली होती. काय केली होती? कुरतडली होती. आणि एक बाजूचं पंख अर्धवट कटल्यामुळं त्याला असं जागावरी घेता येत नव्हती. आता मला गोष्टीतून काय सांगायचे, आपण ज्यावेळेस कोणावर उपकार करतो त्यावेळेस त्याची वृत्ती बघा, वृत्ती बघून उपकार करा, वृत्ती बघून सहकार्य करा. भलं बक्कळ घरातून भावनेनं प्रेरित व्हायचं. बेभान आणि बेधुंद व्हायचंच नाही. जर तुम्ही बेभान झालात, बेधुंद झालात, तर परिणाम कबुतरासारखे तुम्हाला भोगावे लागतील. आणि बरीचशी माणसं आयुष्यामध्ये याच कारणाने फेल झाली. मी त्यांना दिलो आणि माझं सगळं संपलं, त्यांना दिलो आणि माझं सगळं संपलं. सगळं तुमच्याजवळ आहे. शेवटपर्यंत आपल्या वांद्रेखेड्याचा मानाचा तुरा म्हणजे तुम्ही. सगळं आयुष्य आईवडील जगत आहेत वांद्रेखेड्यामध्ये केवळ तुमच्यासाठी. मग तुम्ही सुद्धा काय करायचं? आपल्या गावाचं नाव रोशन करायचं. यानंतर मी व्यासपीठ सोडतोय आदरणीय संभाजी पाटीलांना.